तर कलर कोडच्या मदतीने रेजिस्टन्सची व्हॅल्यू ठरवणे ह्या पद्धतीचा प्रॅक्टिकल हा वायरमॅन सेकंड इयर येणाऱ्या प्रात्यक्षिकमध्ये येऊ शकतो किंवा लक्षात सुद्धा राहू शकतो. याच्यासाठी सर्वात पहिले लागणार आपल्याला नंतर पाहू याच्यात प्रॅक्टिकल कशा पद्धतीने करायचं. तर सर्वात पहिले पुढच्या माणूस विचारणार की कार्बन रेजिस्टर किती प्रकारचे असतात. तर कार्बन रेजिस्टर हे दोन प्रकारचे असतात. एक फ्लेक्झिबल म्हणजे त्याच्यात मूल्य आणि किमतीत कोणताही बदल होत नाही, त्याला फ्लेक्झिबल पद्धतीचा म्हणतात. आणि व्हेरिएबल म्हणजे त्याच्यात बदल होत असते. तर लक्षात ठेवण्यापेक्षा दोन प्रकार, त्याच्यात एक फ्लेक्झिबल आणि दुसरा व्हेरिएबल. तर कार्बन रेजिस्टन्सचे मूल्य किती पद्धतीने मोजले जातात. तर रेजिस्टन्सचे मूल्य ओके, आपल्याला प्रश्न येणार की रेजिस्टन्सचे मूल्य किती पद्धतीने मोजले जातात. तर एक ओम मीटरच्या मदतीने, ओम मीटर. दुसरा आहे मल्टीमीटर, आणि तिसरा आहे जे आपण चार्ट कोडचा वापर करून. अशा तीन पद्धतीने. तर मल्टीमीटरचा वापर करून आपण फार सोप्या पद्धतीचे आहे. मल्टीमीटरच्या दोन ह्या असतात, ब्लॅक आणि व्हाईट. ब्लॅक आणि रेड असे दोन आहेत. याला मध्यंतरी त्यांच्या दोन टोकाला लावले तर आपल्याला अशा पद्धतीने लावल्या का त्याची आपल्याला किंमत ठरवतात. परंतु ते आपल्याला लक्षात, ते सुद्धा महत्त्वाचे आहे, परंतु त्याच्याकडे लक्ष न देता आपण तिसरी पद्धती आहे कलर कोडिंग चार्ट. कलर कोडिंग चार्ट हा चार्ट लक्षात असावा आणि हा फार महत्त्वाचा आहे. हा महत्त्वाचा आपल्याला स्किल टेस्ट समोर जाऊन आपण स्किल टेस्ट याचा सुद्धा आपण गेला तर कामाचा. तर ज्यामुळे रेजिस्टरवर आपल्याला रंगाच्या पट्ट्या असतात, त्या रंगाच्या पट्ट्या असतात, त्यांचे मूल्य आणि टॉलरन्स आपल्याला ओळखता येतो. कोणत्या पद्धतीने? कलर कोडिंग पद्धतीने. तर त्याच्यात हा 4 बाउंड आहे. 1 2 3 4. 1 2 3 4 5. 4 किंवा 5 सामान्य पद्धतीने आपल्याला विचार केला तर सामान्य आपल्याला पेपरामध्ये 4 किंवा 5 असे दोनच बेंड विचारू शकतात. आणि त्या दोन बेंड पैकी आपण पाहायचा 1 2 3 4 हा उजवा हात. या उजव्या हाताकडून हा एक आहे, तो टॉलरन्स दाखवते. टॉलरन्स हा उजव्या हाताकडून दाखवते पहिला, आणि त्याच्यानंतरचा हा मल्टिप्लिकेशन हा गुणांक दाखवते, लक्षात ठेवायचं झालं तर. आणि बाकीचे उरले असतात ते. अशा विविध प्रकारच्या आपल्याला रेजिस्टरची किंमत काढा हा प्रश्न येऊ शकतो. मी दाखवल्याप्रमाणे 4 बेंड आणि 5 बेंड अशा दोन पद्धतीचे सुद्धा बेंड येऊ शकतात. त्याच्यापैकी कलर लक्षात ठेवण्यासाठी ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे, व्हाईट, गोल्ड आणि सिल्वर असे 12 पद्धतीचे कलर आहेत. तर या चार्टमध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला 5 असले तर ओके. नंतर ह्या जे कलर कोड असतात त्यांना लक्षात कसं ठेवायचं. बीबी रॉय, ग्रेट ग्री, बीटन, व्हेरी गुड वाईफ, गोल्ड अँड सिल्वर अशा
तर अशा पद्धतीने आपण त्यांच्या लक्षात ठेवू शकतो. बी बी रॉय, ग्रेट ब्रिटेन, व्हेरी गुड वाईफ, गोल्ड अँड सिल्वर. तर सर्वात प्रश्न पहिला आहे की रेजिस्टन्सची जी पट्टी असते त्याला अचूक वाचन कशा पद्धतीने करावं. तर त्याच्यासाठी अचूक वाचन सर्वात पद्धत आहे रेजिस्टन्स ओळखणे. आपण रेजिस्टन्स कसा ओळखू शकतो? रेजिस्टन्सच्या एका बाजूला जवळ असतात तर दुसरी बाजू रिकामी असते. ज्या बाजूला रंग होतो तिथूनच वाचण्यास सुरुवात करा. आता बघा, 1, 2, 3 याच्यामध्ये स्पष्ट पद्धतीने आपल्याला रंग दिसतो, परंतु हे जी चौथी बाजू आहे याच्यामध्ये आपल्याला रंग दिसत नाही. याचा अर्थ आहे 1, 2, 3 असे स्पष्ट पद्धतीने आपल्याला रंग दिसतात. त्याच्यात आपण ट्रिक पाहिलं, त्याच्यात बी ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे, व्हाईट, गोल्ड अँड सिल्वर अशा पद्धतीचे आहेत. हे 4 बेंडवाला चार्ट आहे. यानंतर याच्यापूर्वी मी 5 बेंडवाला चार्ट दाखवला होता. त्या 5 बेंडपैकी मी सांगितलेला होता की उजव्याकडच्या पहिला असते तो टॉलरन्स दाखवते आणि दुसरा असते तो गुणांक दाखवते. तर याला लक्षात कसा ठेवायचा, पहिल्या 2 रेजिस्टन्स ह्या जे असतात ह्या पट्ट्याच्या रेजिस्टन्सच्या पहिले 2 अंक म्हणजे डिजिट हे आकडे एकामेकाच्या शेजारी पास लिहावे. आता याला सॉल्व करू. आता हा पहिला बेंड आणि हा दुसरा बेंड याच्यापैकी हे पहिले 2 बेंड आहेत. याच्यापैकी हा ब्लॅक आहे, हा ब्लॅक आहे, हा 0 नंबरवर. नंतर दुसरा बेंड आहे याचा रेडच्या दुसरा बेंड आहे 2. असे 2 म्हणजे सांगायचे तर हा रेजिस्टर याच्यापैकी 2 बेंड हे 2 एकामेकाच्या शेजारी असतात आणि लिहावे त्यांना. आता आपण तिसरी पट्टी हे मल्टीप्लायर असते, म्हणून याच्या 10चे घात 10 पॉवर. हा बघा, हे 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 आहेत, हे 10चे पॉवर आहेत. हा तिसरा बेंड. ओके, चौथा असला तर तिसरा बेंड आणि पाचवा असला तर चौथा. म्हणजे शेवटून दुसऱ्या नंबरचा हा काम करत असते. आणि चौथा हा टॉलरन्स दर्शवते, तो कमी जावे अशा प्लस मायनस अशा टक्क्यानुसार आपण रेजिस्टन्सच्या 4 पट्ट्या असतात त्यांचे महत्त्व जाणून घेता. त्याच्यापैकी चौथा हा टॉलरन्स दाखवते, तिसरा तिसरा हा मल्टीप्लायर दाखवते. तर सामान्य पद्धतीने 4 पट्ट्या असतात, पहिली, दुसरी, तिसरी. त्याच्यामध्ये मल्टीप्लायर म्हणजे काय? रेजिस्टन्सच्या कलर कोडिंग मध्ये मल्टीप्लायर म्हणजे गुणक हे तिसऱ्या पट्टीमध्ये दर्शवलेले असते. तर ते तिसऱ्या पद्धतीमध्ये काय दाखवते, तर त्याच्यामध्ये सर्वात आहे मूल्ये निश्चित करण्यासाठी पहिल्या 2 पट्टीपासून मिळालेले अंक एकत्रित करून त्यांना तिसऱ्या पट्टीची गुणांकाचे मूल्यांकन करणे. उदाहरणार्थ, पहिल्या 2 पट्टीमध्ये 22 असेल आणि तिसरी पट्टी ही लाल असेल, तर बी रॉयच्या नंतर 3 नंबर. ठीक आहे. तर असेल तर 10च्या घातांक 2 असा असून 22 ते 2 आणि 2 असून रेजिस्टरचे अंतिम उदाहरण ते 2 पहिले 2 पट्ट्या आणि ते 22 घातांक 2 असे म्हणजे 0.
म्हणजे लक्षात ठेवायचं. याला कसं मल्टिप्लायर म्हणजे कसं याला लक्षात ठेवायचा. मल्टिप्लायर पैकी आठ आठचे घातांक असला तर त्याच्यात 8 शून्य द्यायचे. 1 2 3 4. आता 5चे घातांक असले तर 5. तर रंगाच्या कोडमध्ये सिल्वर रंग असते. हा, सिल्वर कलर. हा, सिल्वर कलर हा रेजिस्टर कलर हा सिल्वर रंगाच्या प्रमुखाने उपयोगाला टॉलरन्ससाठी सिल्वर आणि गोल्डचा वापर केला जातो. त्याच्यापैकी 0.±10 हा चांदीचा असते आणि सेम सारख्याच पद्धतीने याचा वापर केला तर गोल्ड म्हणजे सोनेरी रंगाचा अर्थ काय आहे? तर सोनेरी रंगाचा अर्थ आपण काढायला गेला तर हा सुद्धा टॉलरन्स दर्शवतो आणि ±5 अशा पद्धतीने गोल्ड आणि सिल्वर कलरचे आपल्याला महत्त्व कळलेलं आहे. तर ह्या ज्या आपण जे वापरतो त्याचा वापर म्हणजे आपण सर्वात पहिला आपला होता उपयोगिता. उपयोगिता आपण प्रोसेस बघितलेला आहे. प्रोसेसच्या नंतर पाहिलेला हा उपयोगिता. ह्या रंगाच्या पट्ट्याचा महत्त्व काय आहे तर रेजिस्टरची व्हॅल्यू मूल्य निश्चित करणे. प्रत्येक रंगाला एक विशिष्ट डिजिट दिलेला आहे. पहिल्या 2 पट्ट्यापासून मिळणाऱ्या अंकावरून तिसऱ्या पट्टीचा गुणांक करणे आणि रेजिस्टर काढून ओम सी मोजणे. हा आपण कलर कोडिंग पद्धतीने वापर करतो त्याचा महत्त्व आहे. तर दुसरा आहे टॉलरन्स. चौथ्या पट्टीला रेजिस्टर अचूक प्रमाण आणि टॉलरन्स दर्शवते. हे आपल्याला सांगते की रेजिस्टरचे प्रत्यक्ष मूल्य दर्शवलेल्या मूल्यापेक्षा किती टक्के कमी किंवा जास्त असते हे टॉलरन्स दर्शवते. त्याच्यासाठी आपण ह्या पद्धतीचा कलर कोड पद्धतीचा वापर करतो. त्यात मल्टीमीटर किंवा ओम मीटर शिवाय केवळ रंगाच्या साहाय्याने रेजिस्टरची क्षमता त्वरित ओळखणे शक्य होते. परंतु जे इलेक्ट्रिशियन किंवा विद्यार्थी असतात त्यांच्या प्रॅक्टिकलच्या आयुष्यात काम करण्यासाठी आपण हा पद्धतीचा उपयोग करू शकतो. अशा पद्धतीने आपण येणाऱ्या प्रॅक्टिकलसाठी रेजिस्टरची व्हॅल्यू ओळखणे हे पाहिले.